थँक्यू सो मच सुमित. देतोय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया निलेश गायकर जय बजरंग कोलील संघाचे कॅप्टन आहेत. निलेश, नाणेपैकी गमावता जर नाणेपैकी आपण जिंकले असते आपला निर्णय काय असता? बॅटिंग करायची होती मला. म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं आहे. कदाचित तुम्ही देखील ही मॅच बघितली असेल. कदाचित लोपेस संघाविरुद्ध आम्हाला खेळायचं आहे. मग काय रणनीती, काय प्लॅनिंग? 30+ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. मग कोणते असे बॅटर असेल त्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगली बॅटिंग करण्यासाठी? सागर, रोशन, गणेश, ऋषिकेश. निलेश, कसं वाटतं आज नवनिर्वाचित तुम्ही देखील सदस्य आहेत संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचं, काय म्हणशील? आम्ही ही पहिलीच मॅच खेळतोय आणि हे आम्ही आनंदानेच खेळू. थँक्यू सो मच निलेश, तुला देते खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये बातमी अशी आहे की आई गावदेवी लोपेस संघाने नाणेपैकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि जय बजरंग कोलील संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले. ओटो कमेंट बॉक्स. अतिशय दर्जेदार हा सामना बघायला मिळालेला आहे. गावदी लोपे विपक्ष जय बजरंग कोलिवली 3 षटकासाठी लढत असेल तर हाई गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 आपण पाहते. स्पर्धेचा हा शेवटचा दिवस असेल आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं तर खूप बिझी शेड्यूल असेल, कारण स्वागत सन्मान असतील, बक्षीस समारंभ असेल, 2 सेमीफायनलचे सामने देखील आपल्याला नक्कीच खेळवणे गरजेचं असेल. त्यानंतर मेगा फायनल, म्हणजे बिझी शेड्यूल असेल. पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना, त्याच्यानंतर मग दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होणार आहे. अप्रतिम ही लढत देखील बघायला मिळेल, कारण एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग कोलील संघाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत आयोजक संघ आहे आई गावदी लोपे. बिग फाईट. तोपर्यंत मी थांबतोय. पुन्हा एकदा माझे सहयोगी समालोचक किरण जाधव सोडले जातील. थँक्यू सो मच. जर पुणे शहरात जाऊया मैदानाच्या दिशेने मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. आई गावदेवी स्पोर्ट्स लोपे त्यांच्या विरुद्ध खेळणारी टीम आहे जय बजरंग कोलिवली. दोन्ही संघ मात्र जबरदस्त अप्रतिम प्रवास राहिला आतापर्यंत, परंतु फार अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमकडे स्क्वॉड फार चांगला आहे, फलंदाजी गोलंदाजी स्ट्रॉंग अचिव्हमेंट आहे, परंतु कुठला संघ या मॅचमध्ये हवी ठरेल आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा घडवण्याकरता ग्रेट दानशूर दातृत्व आणि जे ग्रेट दानशूर दातृत्व आहेत त्यांची नावं देखील आपण जाहीर करू. आणि तदनंतर ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला हातभार लावलेला आहे कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 करिता, ज्यांच्या वतीने आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आदरणीय प्रशांत रमेश पाटील लोपेगावचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने मालिकावीर फलंदाज आणि गोलंदाज करिता देखील ट्रॉफी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. तदनंतर प्रथम पारितोषिक रोख रक्कम सौभाग्यवती पुष्पा राजेंद्र चातुर्डे किल्टन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. द्वितीय पारितोषिक आदरणीय रोशन प्रकाश पाटील केल्टन गावचे उद्योजक. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक वसुली ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय संदीप धर्मा भुजारे. तदनंतर माजी जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य गुंजगावचे आहेत. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आदरणीय मोहन बबन पवार यांच्या वतीने आणि तदनंतर सरपंच गुंज ग्रामपंचायतीचे आदरणीय नीरज मोहन पवार यांच्या वतीने चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता, एन्जॉय करू शकता आणि संपूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहतोय या संपूर्ण यूट्यूब लाईव्हचा जो खर्च आहे तो आदरणीय हनुमानजी गायकर साहेब आणि नितीनजी पवार साहेब यांच्या वतीने हा खर्च, हा हातभार त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्यानंतर जी खेळपट्टी पाटापिच आहे, खास करून जी क्युरेटर आणि ही खेळपट्टी नवीन बनवण्याकरिता ज्यांनी अतिशय चांगलं मोलाचं योगदान दिलेलं आहे, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय किशोरजी सातवी आणि अमोलजी पवार एवन जोडी यांच्या वतीने ही नवीन खेळपट्टी तयार करण्यासाठी विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलेलं आहे. पुढील जो योगदान आहे ती नावं थोडंच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवेन. ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण जाऊया, कारण जसा अगदी बॅट आणि बॉलमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जसा बॉल तिकडे शॉर्ट सिलेक्शनला
मात्र निवड करणं गरजेची गोष्ट होती, परंतु दिलीप पाटील फिल्डर पाहायला मिळाले. हलकासा बॉल हवेमध्ये 30 सर्कलच्या बाहेर, मात्र हा पकडला जेल आणि हे पहिला धक्का बसलाय जय बजरंग कुलिवली संघाला रोशनच्या रूपानं. आदरणीय सन्माननीय शिवाजी गायकर आणि सन्माननीय अतिश धपसे आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर एवढी विराजमान व्हा. वेलकम. असं परंतु गणेश गायकर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील केली होती, परंतु मागील मॅच मध्ये काय घडलं यापेक्षा तुम्हाला चालू असलेल्या मॅच मध्ये काय घडवायचं आहे हा प्रयत्न करावा लागेल. संघर्ष असेल दोन्ही टीम करिता. यावेळेला स्पार्टेक डायमंड ऑफ डिलिव्हरी सुपर बॉल. काय लेंथ लाईन पहा, काय जबरदस्त बॉल हाताळला. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल हाताळला आणि कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याकरता जो प्रयत्न केला होता मनसुबा हिरला जानला उद्ध्वस्त खारीज करण्याचं काम केलं आतापर्यंत गोलंदाज दिनेश कदम. जबरदस्त ज्या वेळेला मात्र दिनेशला देखील संधी मिळाली ना आणि त्याच्यानंतर मात्र त्याने देखील स्वतःला इम्प्रोवाइज केलंय आणि गोलंदाजीमध्ये फार अग्रेसर आहे. दिनेश नेहमीच आई गावदेवी स्पोर्ट्स लोपी संघाकरता गोलंदाजीमध्ये अग्रेसर. कंट्रोलफुल बॉलिंगचा दर्जा इव्हेंट्स मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र सफल झाले. गुड नाईट टेक. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल हा फटका रिलीज केला. सरळ धावा मिळतील 4. मात्र 4थ्या क्रमांकावरती 4 धावा आल्या. फुलटॉस बॉल सफल झाले होते. जागा बनवल्यानंतर मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सरळ 4 धावांची मोहर. गणेश गायकर अगदी यंगस्टर आहे, खेळाडू उगवता सितारा आहे, परंतु काय जबरदस्त बॅटिंग मध्ये अगदी गुणवत्ता आहे. गुणवत्ता सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. फासलाय फटका बॉल हवेमध्ये. सुभात आदिदेश चेंडूच्या खाली पोहोचला आणि हा दुसरा धक्का दिलाय. गणेश गायकर इज गॉन. असं परत एक्झॅक्ट जर आपण बघितला तर काही गरज नसताना हा रिव्हर्सचा फटका मात्र गणेश गायकरने अटेंड केला. तसं परत त्याचा भरपूर बेनिफिट मिळाला गावदेवी स्पोर्ट्स लोपे संघाला, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे जे बजरंग कोलिवली संघाकडे. परंतु जसा बॉल हाताळला स्टिकला मेंटेन करणारा अगोदरच मात्र मन बनवलं की पलटी शॉट खेळायचा आहे. रिव्हर्स स्टिपचा फटका अटेंड करण्याचा जसा प्रयत्न झाला ना तसा मात्र बॉल देखील अगदी डाबा स्टिकच्या बाहेर मेंटेन केला होता आणि अशाच मात्र हलकासा अगदी स्टिकरवर बॉल आला होता बॅटच्या आणि त्याच्यानंतर मात्र अगदी फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल सुद्धा पकडला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर तयार झाले. दिनेश बॉल क्रमांक 6. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल दिखाया रसगुल्ला खिलाया करेला आणि इथे आणखी एक धक्का बसलाय. विकेट क्रमांक 3. धक्के दिले कारण पहिला विकेट रोशन बाद झाला, दुसरा विकेट पाहायला मिळाला गणेश गायकर बाद झाले. गणेशने देखील चुकीचं शॉर्ट सिलेक्शन निवडलं. त्याच्यानंतर मात्र फुलटॉस बॉल सफल खेळण्याचा प्रयत्न केला होता.
कारण पूर्णपणे फ्रंटफूटला गेले होते फलंदाज आणि अशाच जागा बनवण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि जर का बॅट आणि बॉलमध्ये जर का कनेक्शन झालं असतं ना तर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाही एक्झॅक्ट जे घडतं त्याला पुढे प्राधान्य दिलं जातं. परंतु अशा वेळेला कारण मित्र म्हणे 5 धावा बनलेल्या आहेत, 3 विकेट गेलेल्या आहेत, म्हणजे अग्रेसर राहिले गावदेवी स्पोर्ट्स लोपे. पहिल्या ओव्हरमध्ये येणारं षटक क्रमांक 2 आणि तत्पूर्वी आपल्याला ज्याने सहकार्य केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून अनमोल रत्न खऱ्या अर्थाने पाणी म्हणजे जीवन आणि खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय यश पाटील आणि नानू मडवी एवं जोडी यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यानंतर महेश जाधव गोलंदाजी मार करत आहे. बॅटिंग मध्ये पूर्णपणे फील्डर ठरले. पुन्हा शेता बॉल हलकाच हवेमध्ये आहे. अगदी बॅकवर्ड स्पेलकडे खेळलेत आणि खेळल्याच्या नंतर मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल दा मिळेल कारण फिल्डिंगची प्रिपरेशन जर आपण बघितलं वाईटस लॉंग फिल्डर आहे. त्यानंतर सुमित जाधवला पाहू शकता आपण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्पेलिंगमध्ये फिल्डर आहे. त्यानंतर बॅकवर्ड स्पेलिंगला फिल्डर आहे. त्यानंतर शॉर्ट फाईनला फिल्डर आहे. म्हणजे ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलंय. जवळपास 5 फिल्डर आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. ते देखील थोडंसं स्ट्रोक खेळायचा होता परंतु कव्हरला खेळले कारण जवळपास डीप कव्हरला तिकडे फिल्डर आहेत आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका धावेपेक्षा अधिक काही मिळणार नाही. एक सिंगल धावा आली. परंतु पहिली मॅच जी जिंकली ना तर कुठेतरी थोड्याशा अशा कमी होत असताना पल्लवित झाल्या आणि खऱ्या अर्थाने तारणहार बनला महेश जाधव गोलंदाजीमध्ये. कारण अनेक वर्ष गेली कित्येक वर्ष झाली टेनिस बॉल क्रिकेट आणि लोपे गावाकरिता मात्र ज्या नावाची दहशत नेहमी राहिली ना तो महेश जाधव. आज मात्र ज्या बॅटिंगमध्ये वादळ येणं अपेक्षित होतं ते वादळ मात्र शमलंय. परंतु गोलंदाजीचं अटॅक काउंटर आणि गोलंदाजीमध्ये चक्रीवादळ आणलंय. कारण पहिलं षटक आपण बघितलं होतं मेडन षटक हाताळले बॅक टू बॅक 4 विकेट घेतले. सेकंड मॅचमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर मात्र येणारं जवळपास तिसऱ्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी जे प्रत्येकाने दिदेशनं केलं आणि त्याच पद्धतीने मात्र जे दुसऱ्या क्रमांकात षटक हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉलिंगचा इव्हेंट चांगला राहिलाय. इथे सुद्धा मात्र अगदी खोलवर टप्पा आणि अचूक लिंक लाईन म्हणजे फलंदाजाला कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याकरिता मात्र जागा दिली जात नाही. जबरदस्त गोलंदाजी. 8 रन बनलेले आहेत. 8 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला 4 आणि 4 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने फक्त आणि फक्त खर्च केल्या. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॉल क्रमांक 5 यावेळेला देखील ऑन साईडला खेळायचा होता परंतु इन साईडला आउट ऑफ स्ट्रोक खेळले. मिडअपच्या क्षेत्राकडे दिलीप पाटील फिल्डर आहेत आणि जोपर्यंत बॉल कॅरी केला तोपर्यंत 1 धाव मात्र जमा केलेला आहे. म्हणजे 5व्या बॉलवर देखील एक सिंगल आले. सिंगलने आज मीटरच्या पद्धतीने स्कोरबोर्ड देखील पुढे चाललाय. 9 रन बनलेले आहेत. अंतिम बॉल असेल शेवटचा बॉल. ऑन साईडला खेळलेत. पटका तर चांगला आहे. फिल्डर नाही आहेत परंतु दुसरी धाव घेण्याकरता मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज पहा कारण फार वेगाने पुढे गेला होता आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रन आउटच्या रूपानं आणखी एक बॅट आउट.
एक अगदी तीक्ष्ण पंच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पॅनल पंच जबरदस्त अगदी कामगिरी राहिली पंचांची. प्रदीपजी भंडारी कोलिवलीचे आहेत आणि त्यानंतर अनंताची माली मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ते देखील कोलिवलीचे आहेत. दीपक देंडे वालचिंचे आहेत. आणि पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते कारण गेली कित्येक वर्षाचा अनुभव या तिन्ही पंचांकडे आहे. योग्य तो निर्णय अगदी आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. गुड डिसिजन. पण तो धाबा फक्त आणि फक्त स्कोर बरोबर लागलेला आहे. तर 10 धावा स्कोर बरोबर लागलेला आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 5 रन, दुसऱ्या षटकामध्ये 5 रन, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेले आणि त्याच्यानंतर मात्र एक रनआउटच्या रूपात देखील विकेट गेला होता. यावेळी देखील मिस टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये मिड ऑफच्या क्षेत्राकडे खेळले. इनसाइड आउट ऑफ स्ट्रोक खेळल्यानंतर मात्र 2 धावा एक्झिक्यूट केल्या जातात. जबरदस्त परिपूर्ण जॉब आलेला. तुमच्याकडे धावा कमी असतात त्यावेळेला मात्र जास्तीत जास्त धावा मात्र कशा बनल्या जातील याकरता प्रयत्न डेट ओव्हर आहे. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये प्रत्येक चेंडूवर मात्र बिग हिट आणि प्रत्येक बॉलवर प्रहार करावा लागणार आहे कारण धाबा देखील कमी आहे. स्वतःच होम ग्राउंड आहे. आमचं घरचं मैदान तर धिंगाण देखील आमचा राहील. हे दृश्य दाखवलं पहिल्या मॅच पासून. यावेळेला पुन्हा एकदा कारण पहा गोलंदाजीची अगदी धार आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीचं इव्हेंट पहा आणि लेंथ लाईन पहा काय जबरदस्त आदळतोय. गोलंदाज सुनील पवार कारण उजवा स्टिकच्या बाहेर आणि फलंदाज देखील थोडेसे परंपुरला जातात परंतु मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन केलं जात नाहीये. आणि त्यानंतर मात्र 13 रन या स्कोर बरोबर लागले जातात. एकंदरीत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनील पवार आहे गोलंदाजीवर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. यावेळी देखील सोप लाईन काय जबरदस्त बॉल आता पहा. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल रिलीज केला होता गोलंदाज सुनीलने. यस डॉट डिलिव्हरी लेंथ लाईन अतिशय चांगल्या प्रकारे. म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण कितीही स्ट्रॉंग खेळाडू असलो ना तरी देखील मात्र ज्या वेळेला सुनील पवारची पॉवर इथे देखील दाखवली. गोलंदाजीमध्ये 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेत. फुलटॉस डिलिव्हरीज वाईट लॉंग ऑनला खेळलेत परंतु फिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील अव्वल कामगिरी आतापर्यंत राहिली गावदेवी स्पोर्ट्स लोहपे संघाची. आणि त्यानंतर मात्र सिंगल आली चौथ्या बॉलवर देखील सिंगल आल्याच्या नंतर मात्र धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या जाते. 14 या अंकांवर पोहोचला जातोय म्हणजे 14 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित यावेळी देखील जबरदस्त बिग ब्लास्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ना तो मात्र राहिला परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठला पर्यंत कनेक्शन आहे. याच घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस त्याच्यानंतर मात्र स्वतःचं होम ग्राउंड म्हटलं की मात्र प्रेक्षक दर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण गावाचा प्रतिसाद या गावदेवी स्पोर्ट्स लोहपे संघाला मिळतोय. परंतु जो 5वा बॉल जो हाताळला ना तिथे मात्र फलंदाज देखील काही करू शकत नाही. इतका चांगला लेंथ लाईन मध्ये बॉल हाताळला होता. यावेळेला मात्र खराब लाईन चुकीची पाहायला मिळाली तर जय बजरंग कोलिवली संघ बॅटिंग मध्ये यावेळेला थोडंसं मागे राहिला. बॅटिंग थोडीशी खराब झाली परंतु टॉप ऑर्डरची जोडी फ्लॉप ठरली. त्याच्यानंतर मात्र मिडल ऑर्डर ते देखील फ्लॉप ठरले. त्याच्यानंतर मात्र जवळपास 6व्या क्रमांकावरती फलंदाज आले परंतु गोलंदाजी देखील जय बजरंग कोलिवली संघाकडे चांगली आहे. जरी सुद्धा 20 धावा धावफलकावर लागल्या असताना परंतु 15 धावा शेवटचा बॉल फार निर्णायक आहे. शेवटचा बॉल अगदी कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सोडून दिलं असं वाटलं होतं की डाबल स्टिकच्या बाहेरून जाईल परंतु डाबल स्टिक उडवली आणि फलंदाज मात्र बाद झाले. म्हणजे पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा फक्त आणि फक्त 15 म्हणजे येणारे बॉल आपल्याकडे बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये इक्विशन राहिले ते म्हणजे 16 धावांचं. चला पुढील 2 टीमचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. जय वाघोबा स्पोर्ट्स वाहुली टीम कर्णधार आणि जयदुर्ग अंजूर ए. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. त्यानंतर ज्यांनी स्पर्धेकरता योगदान दिलेलं आहे
मॅन ऑफ द मॅच संपूर्ण ट्रॉफी आदरणीय मोहनजी भगत आणि मंदारा भगत यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. सन्मान चिन्हाची व्यवस्था आदरणीय राजेंद्र अंबू पाटील, पाण्याची व्यवस्था यश पाटील ज्ञानू वडवी यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर चेंडूची व्यवस्था जी आहे आदिनाथ वडवी, हितेंद्र तांबडे. त्यानंतर 2 जोडी स्टंप, 3 अंपायर कॅप विकास पाटील यांच्या वतीने मात्र ही सेवा केलेली आहे. त्यानंतर केल्टन गावचे उद्योजन आदरणीय दिवेश पाटील यांच्या वतीने आर्थिक सहकार्य 5,000 रुपयांचं. नित्यानंद बाबा ट्रस्ट अनिकेत पाटील यांच्या वतीने देखील 3,000 रुपये. अमोल पवार यांच्या वतीने नयन 11 कैलासवासी नयन घोगरे यांच्या स्मरणार्थ सर्व संघांकरिता टी शर्टची व्यवस्था केली अमोलजी पवार. त्यानंतर सह्याद्री स्टोन, राजयोग स्टोन क्रेशर, संजोग स्टोन क्रेशर, जय मातादी स्टोन क्रेशर, उद्धव लाईफ स्टोन क्रेशर, प्रसाद स्टोन क्रेशर, गायत्री स्टोन क्रेशर आणि सिनर्जी टेक्नो व्हेंचर्स LLP आणि आई गावदेवी क्रिकेट मंडळ लोहपे या सर्वांच्या वतीने मात्र भरभरून प्रतिसाद योगदान दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जाणार टॉस करण्याकरिता जयदुर्गा अंजुरिये आणि जय वाघोबा स्पोर्ट्स बावली आणि जॉईन होतील मुकेश जाधव सर. तर जाऊया आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. सन्मान्य श्री शिवाजी गायकर दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सामना हा 3 षटकाचा असं लक्षात घ्या. एका बाजूला आपण पाहतोय संघ अंजूर जिसको हार नाही है मंजूर. वैभव वेलकम टॉस बॉक्समध्ये. डान्सिंग कॅप्टन आहे. तर बघा फक्त नाणेफेकी आपण करायची आहे. सिल्वर कॉइन असेल कॉल करणार आहे. काटा असा कॉल केलेला आहे बाहुली संघाच्या कॅप्टनने, परंतु पडले छापा. थँक्यू सो मच. फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. वैभव नाणेफेकी आपण जिंकलेले. सामना 3 षटकाचा काय निर्णय असेल. समोर बाहुली संघ आहे. बॅटिंग घेण्याचं काही कारण? होय, पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या जरा मॅचीमध्ये जरा जास्त अनुभव नसतो आणि काही प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट बॅटिंग घेणार आहेत. काय सांगशील वैभव, ज्यावेळी आपण या ठिकाणी आलात आई गावदी लोपेस संघाचं हे आयोजन पाहिलं, मैदान पाहिलं, काय सांगशील त्यांच्या आयोजनाबाबत? आम्ही दरवर्षी येतो या मैदानात आणि खूप चांगलं वाटतो आणि डोंगरदरी वाटतो की कारल्याला आलो आहे असं वाटतं आम्हाला आणि खूप छान वाटतोय. मग समजा तुम्ही जिंकले, सुपर 4मध्ये पोहोचले, तर मग एखादा डान्स बघायला मिळेल का आमच्या मायबा क्रीडा रसिकांना? नक्कीच भेटेल. थँक्यू सो मच वैभव, थँक्यू सो मच. तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया वावली संघाचा कॅप्टन. जर आपण नाणेफेक जिंकलेस तर आपला निर्णय काय असतं? गोलंदाजी होती. मग मनासारखं झालेलं आहे, एक चांगला सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू सो मच. तुला देखील देतो खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी येते की अंजूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारलेलं आणि बाहुली संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. ओ टू कॉमेंट बॉक्स किरण जाधव सर. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर वन्स अगेन सुमित अक्रॉस द लाईन. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू आणि बॅट मध्ये मिलन झालं नाही. थँक्यू. आणि त्यानंतर मात्र फार कमी धावांची टोटल आहे. त्यानंतर मात्र आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एकनाथजी घाटाल साहेबांचा देखील शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम. आपला देखील कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 मध्ये सहर्षक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने सर्व संघांना एकत्रित करण्याचं काम ज्यांच्या वतीने केलेलं आहे. म्हणून ज्या प्रकारे म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडत गेला की एक सुंदर दिव्यांची दीपमाला तयार होते आणि फुलाला फुलं जोडत गेला की सुंदर फुलांची फुलमाला तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेला की एक सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं. परंतु आज आदिवासी समाजातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना आणि खऱ्या अर्थाने की त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता मात्र आज या टेनिस बॉल क्रिकेट करिता जो प्लॅटफॉर्म रचला आणि या रचनेचे शिल्पकार आदरणीय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष
आदरणीय एकनाथजी घाटाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. परंतु धाबा ज्या आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहे. ऑनगोइंग मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 3 रन बनलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित यावेळेला मात्र स्लाइस केले, पॉइंटला खेळले, बॅकवर्ड पॉइंटला जाईल बॉल, सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. काय जबरदस्त फटका खेळले. अगदी जुबास्टिकला अगदी मेंटेन करणारा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र बेट फॉर वॉच पद्धतीने बॅकफूट पंच खेळले. कारण सरळ अगदी तिकडे बॅकवर्ड पॉइंटला फटका देखील चांगला क्लिअर केला होता. दिलीप पाटील यावेळेला मात्र हलवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली. मिस्टर फटका आहे, बॉल हवेमध्ये आहे. निलेश गायकर बॅकअपला प्रोटेक्शन देत असताना कारण कॅच ते ड्रॉप झाली, फेकी देखील खराब झाली. आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा कमी असताना मात्र कारण बॅकअपला गेले होते, कारण थोडंसं कठीण झेल होता. बॅकअपला जाता जाता हातामध्ये बॉल देखील विसाल होता निलेश यांच्या. टीमचे कर्णधार देखील आहे. टीमचा कर्णधार कसा असावा मात्र ज्यावेळेला आपला संघ अडचणीमध्ये असेल त्यावेळेला अडचणीमधून आपल्याला अगदी संकटमोचक कसा बनता येईल आणि याच अडचणीच्या वेळेला मात्र आपल्या संघाला तारणहाराची भूमिका ठरवणारा कर्णधार असावा. परंतु निलेशनीच फार मोठी चुकी केली. आपल्याकडे धावा कमी आहे. धावा कमी असताना बॅकअपला प्रोटेक्शन चांगले दिले होते त्याने, परंतु थोडंसं कठीण झालं होता. धावा ज्या आहेत त्या देखील लागल्या आहेत. 9 धावा, 15 धावा. बॅटिंग मात्र थोडीशी खराब झाली, नाराज राहिले बॅटिंगमध्ये जयबद्रन कोहली टीम आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये देखील थोडासा महागडा साबित ठरला. 9 धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे गोलंदाजी होणं अपेक्षित होती ती गोलंदाजी झाली नाही गणेश गायकरच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर ऋषिकेश भोईर ज्यावेळेला फुलटॉस बॉल आहे, चांगल्या पद्धतीने खेळलेत, परंतु जोपर्यंत बॉल कॅरी केला जाईल, फेकला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव अगदी नामी संधी पूर्ण करण्याची मिळाली सुमित जाधव यांना आणि त्यानंतर मात्र 1 सिंगल धाव मेंटेन केली. स्कोर बोर्डवर धावा डबल डिजिटल मध्ये धाव संख्या 10. इथे देखील पटका चांगला आहे. गॅप शोधलाय. व्हॉट अ स्ट्रोक. दिलीप पाटील इज ऑन फायर. एका टप्प्याने सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॉस द एरो. धावा मिळतील 4. कसं करावं, स्वतःच्या संघाला इम्प्रोवाइज कसं करावं, कारण ज्या वेळेला आज अगदी उगवता स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी उत्तर प्रदेश बिहारचा तो खेळाडू, परंतु ज्या वेळेला नागपूरच्या मैदानावर त्याला ट्रायलसाठी बोलवलं होतं ना त्यावेळेला मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावा त्याला बनवायला सांगितल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये त्याने 18 धावा बनवल्या, 3 षटकार ठोकले आणि स्वतःला इम्प्रोवाइज केलं. म्हणजे स्वतःला सिद्ध करणं आणि स्वतःला सिद्ध केल्याच्या नंतर मात्र त्या संधीचं सोनं करणं आज मात्र आपल्या भारतीय संघामध्ये त्याची वर्णी लागली. परंतु आज इम्प्रोवाइज करणं मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला संधी मिळते, कारण महेश जाधवचा विचार जर आपण केला तर गोलंदाजीमध्ये अगदी धारदार गोलंदाजी, चमकणारी गोलंदाजी, अगदी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला तर दिलीप पाटीलने आणि त्याच्यानंतर हलकीशी बॅटची कडा घेतली, बॅटला क्रश करून बॉल ऑस्ट्रेलिया मागे गेला आणि चांगला झेल पकडला आणि दिलीप पाटील यांना देखील जावं लागलंय खेळाडू कक्षाच्या आश्रयाला. आणि खास करून असं प्रदीपजी हरडे पुंडास गावचे चांगलं व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या वतीने देखील संपूर्ण आयोजनाला या स्पर्धेकरिता खास करून आई गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे या संघाकरिता त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू प्रदीपजी हरडे. एटीएफ लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. स्पर्धा 14 रन बनलेले आहेत आणि त्यानंतर मात्र यावेळेला देखील फक्त आणि फक्त दिशा दिली, 1 सिंगल धाव तर मेंटेन केली. जोपर्यंत बॉल उचलला जाईल तोपर्यंत मात्र विजयाची धाव ही मात्र अधोरेखित केली आणि इथे जुबान झाली आई गावदेवी स्पोर्ट्स लोपे. सामना जिंकलेला आहे, मॅच जिंकली
गावदेवी स्पोर्ट्स लोपे संघानं अभिनंदन विलप्लेट हॅडलेक जय बजरंग कुलिवली संघ मात्र इथे पराभूत झाला आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्ट सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत.